आनंदवनाला आज 75 वर्ष पूर्ण होत आहेत आणि ही 75 वर्ष पूर्ण होत असताना माझ्यासारखा एक कार्यकर्ता या कार्यक्रमाला उपस्थित राहतो आणि 2 आमट्यांच्या बाजूला बसतो, याच्या एवढं दुसरं भाग्य माझ्या आयुष्यामध्ये असू शकत नाही। दिव्यांगांसाठी एक कौशल्य विकास केंद्र इथं जर सुरू झालं आणि ते पूर्ण झाल्यानंतर ते जर इंडस्ट्रीशी टायअप झालं तर देशामध्ये पहिल्यांदा असं चित्र निर्माण होईल की दिव्यांग देखील मोठमोठ्या कंपन्यांमध्ये काम करतात, त्यांना चांगलं ट्रेनिंग दिलं जातं आणि ते ट्रेनिंग दिल्यानंतर ते महिन्याला लाखो रुपये कमवू शकतात। ही संकल्पना आनंदवनाची आहे आणि याच्यातनं उद्योग विभागामार्फत जर काय करता आलं तर आपण करावं अशी सूचना मला विकास भाऊंनी केली आणि देशातल्या अशा ठिकाणी मला स्किल सेंटर काढायचं होतं की त्याचा फायदा इथे शिकणाऱ्या दिव्यांगांना नोकरी देण्यासाठी होणार होता। आता 6-7 महिन्यामध्ये ती प्रक्रिया पूर्ण होईल आणि मला आनंद आहे सीएम साहेब 6-7 महिन्यांनी तुम्ही पुन्हा एकदा वेळ द्या, कारण देशातलं हे पहिलं स्किल सेंटर असं असणार आहे की इथं दिव्यांगांना स्किल शिकवलं जाणार आहे आणि दिव्यांगांना स्किल शिकवल्यानंतर थेट त्यांना नोकरी मिळणार आहे। अशा पद्धतीची संकल्पना आमच्या उद्योग विभागानं मांडली। महाराष्ट्रामध्ये अनेक विकास भाऊंनी केलेल्या कामाचा साक्षीदार होण्याची संधी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळाली आणि म्हणूनच इथं वारंवार येणं होतं की ज्या पद्धतीनं हा कॅम्पस उभा राहिला आहे। मी ज्यावेळी पहिल्यांदा आलो आणि इथली घरं बघितली, खरोखरच मला आमटे कुटुंबाला धन्यवाद दिले पाहिजे की कशा पद्धतीची त्या घरांची रचना आहे, कशा पद्धतीनं कुष्ठरोगांना ठेवल्यानंतर त्यांची देखभाल होऊ शकते। हे जे आर्किटेक्चर तयार केलं आहे हे मला असं वाटतं की देशाच्या पातळीवर नव्हे तर जगाच्या पातळीवर फक्त ह्या आनंदवनातच बघायला मिळतं आणि म्हणून अशा संस्थेला माझा विभाग काय किंवा आमचे अन्य विभाग काय सहकार्य आम्ही करणारच आहोत। कौस्तुभजी ती सांगायचीच आवश्यकता नाही, कारण तुम्ही सामाजिक काम करताय आणि जे सामाजिक काम आजपर्यंतच्या इतिहासामधनं कोणाकडनंही घडलं नाही ते आमटे कुटुंब करतं आहे। त्याच्यामुळं आमटे कुटुंबाबरोबर आमचं पूर्ण सरकार देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली कार्यरत राहील, हा देखील उद्योगमंत्री या नात्यानं मी आपल्याला दिलेला शब्द आहे। आज डॉक्टर तात्या लहाने साहेब देखील आमच्या समोर बसलेले आहेत। मी ज्यावेळी मागच्या वेळी आलो त्यावेळी इथं डोळ्यावरचे कशा पद्धतीनं कॅम्प घेतले जातात हे देखील मला कौस्तुभ आणि पल्लवी त्यांनी सांगितलं होतं। मला फक्त खरं तर आम्ही ते आत्मसात केलं पाहिजे की जे काम या आनंदवनामध्ये होतं आहे त्यातलं 2% जरी काम आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये महाराष्ट्राच्या करू शकलो तर खऱ्या अर्थानं आमटे कुटुंबाला सहकार्य केल्यासारखं होईल आणि बाबा आमटेंना श्रद्धांजली व्हायल्यासारखं होईल आणि म्हणून ते काम करण्याच्या दृष्टीनं आम्ही भविष्यामध्ये कार्यरत राहू, हा देखील संकल्प करण्याचा आजचा दिवस आहे। आताच मुख्यमंत्री महोदय मला सांगत होते की ज्यावेळी कौस्तुभ इथं सोमनाथाचा उल्लेख करत होता त्यावेळी साहेब मला सांगत होते की ते त्यांच्या लहानपणी कसे तिथं जायचे, दिवस तिथे कशा पद्धतीनं राहायचे। त्याच्यामुळं कौस्तुभ तुम्ही जी आठवण करून साहेबांना दिलेली आहे ती ऑलरेडी साहेबांच्या मनामध्ये आहे, त्याच्यामुळे त्याच्या बाबतीमध्ये पण जी मागणी केलेली आहे ती मला असं वाटतं की मुख्यमंत्री महोदय सकारात्मक घेणार आहेत, कारण तुम्ही बोलल्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की कौस्तुभनी सांगितलेली वस्तुस्थिती खरी आहे। मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते आपण काही योजनांचा शुभारंभ या ठिकाणी केला, हा शुभारंभ देखील या शुभारंभाच्या नंतर या कामाला सरकारचं देखील जर काही योगदान लागणार असेल तर ते देखील आम्ही तुमचे सहकारी म्हणून तुमच्याच कुटुंबातले घटक म्हणून द्यायला तयार आहोत। तुमच्यासारखा सामाजिक काम करण्याची ऊर्जा आमच्या प्रत्येकामध्ये वाढणार आहे आणि म्हणूनच मी आपल्याला धन्यवाद देतो। पुन्हा एकदा शब्द देतो की ज्या ज्यावेळी आपल्याला आमची गरज लागेल त्यावेळी तुमच्याच कुटुंबातले कार्यकर्ते म्हणून तुमच्याच कुटुंबातले घटक म्हणून आम्ही तुमच्या सोबत राहू, हा शब्द देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।